मुलांनो, नवा दिवस नवी कथा. आजच्या कथेचं नाव आहे न्याय. एक कॉलेज होतं. त्या कॉलेजमध्ये एका वर्गामध्ये 12वीच्या वर्गामध्ये राज्यशास्त्राचा पाठ सुरू असतो. राज्यशास्त्राचे प्राध्यापक वर्गामध्ये येतात, आपल्या डायसवरती उभे राहतात. एका मुलीला ते प्राध्यापक उठवतात आणि त्या मुलीला तिचं नाव विचारतात. मुलगी उभा राहून आपलं नाव सांगते, माझं नाव स्वाती आहे असं म्हटल्यानंतर ते प्राध्यापक तिला सांगतात, स्वाती, तू आत्ताच्या आत्ता या क्षणी वर्गाच्या बाहेर जा आणि इथून पुढे तू माझ्या तासाला मला दिसणार नाहीस, याची काळजी घे. ती स्वाती म्हणते, सर तुम्ही मला वर्गाच्या बाहेर काढताय, पण मला त्याचं कारण नाही कळालं. ते म्हणले, मी एकदा सांगितलंय ना, तू वर्गाच्या बाहेर हो आणि मला पुन्हा माझ्या तासाला दिसली नाही पाहिजेस. असं म्हटल्यानंतर ती मुलगी निमूटपणे तिचं दप्तर घेतलं आणि वर्गाच्या बाहेर गेली. वर्गाच्या बाहेर गेल्यानंतर शिक्षकांनी पाठ शिकवायला सुरुवात केली. पाठाचा विषय होता कायदा. पाठाचा विषय काय होता? कायदा. आणि कायदा या विषयावरती पाठ असल्यामुळं शिक्षकांनी मुलांना अगोदर आपल्या प्रस्तावनेमध्ये मुलांकडून काही उत्तर घ्यायला सुरुवात केली. एका मुलाला उठवलं, विचारलं, सांग रे कायदा म्हणजे कायद्याबद्दल तुला काय वाटतं? एक मुलगा उठला, त्यानं सांगितलं, कायदा आपल्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी कायदा असतो. परत दुसऱ्या मुलाला उठवलं आणि प्राध्यापकांनी विचारलं, सांग तुझं काय मत आहे कायद्याविषयी? त्यांनी सांगितलं की जे आपले मूलभूत अधिकार आहेत, त्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी कायदा असतो. एकानं सांगितलं, सर कायदा म्हणजे न्याय. कायदा म्हणजे सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी कायदा केलेला. शिक्षकांना ते उत्तर खूप आवडलं त्या आणि मग सगळ्या वर्गांना उद्देशून त्यांनी एक प्रश्न केला. त्या प्राध्यापकांनी, मी आता स्वातीच्या बाबतीमध्ये जे केलं तो न्याय होता की अन्याय? सगळ्या मुलांनी एका आवाजामध्ये सांगितलं, अन्याय. सगळ्या मुलांनी अन्याय असं उत्तर सांगितल्यानंतर प्राध्यापकांनी त्या मुलांना परत प्रतिप्रश्न केला. मग मी ज्यावेळी स्वातीवरती अन्याय केला त्यावेळी तुम्ही कुणीही काही बोलले नाही. तुम्ही एकानेही मला विरोध केला नाही किंवा एकानेही मला प्रश्न विचारला नाही की तुम्ही हा अन्याय स्वातीवरती का करताय म्हणून. तुम्ही कोणी या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवला नाही. का? तर या अन्यायाची झळ स्वतः तुम्हाला नाही ना पोचली. बाहेर गेली ती स्वाती आणि ज्यावेळी ही वेळ तुमच्यावर येईल ना, त्यावेळेस तुमच्या सुद्धा पाठीमागे उभं राहायला कोणी नसेल. बरोबर आहे की नाही? म्हणून कोणावरही जर अन्याय होत असेल तर आपण त्या अन्यायाचा सगळ्यांनी मिळून काय केला पाहिजे? प्रतिकार केला पाहिजे. आणि मी न्याय हा विषय तुम्हाला किती जरी ओरडून सांगितला असता, याच्या 50 जरी तासिका घेतल्या असत्या, तरी तुम्हाला न्याय हा विषय तुम्ही आज प्रत्यक्ष अनुभवलाय. मी आता जो हा ड्रामा केला, या ड्राम्यामधून तुम्हाला न्याय काय असतो आणि अन्याय काय असतो याचा चांगला अनुभव तुम्हाला या ठिकाणी काय झालेला आहे? आलेला आहे. तुम्ही जर असा अन्याय सहन केला ना, आज तुमच्यावर ही वेळ नाही, पण ज्यावेळेस तुमच्यावर ही वेळ येईल, अन्यायाची वेळ येईल, त्यावेळी सुद्धा असंच तुमच्या बाजूनं बोलणारं कोणीही नसेल. जसं आता स्वातीच्या बाजूनं कोणीही बोललं नाही. तर अन्याय हा सहन करायचा नाही. या अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवणं ही खरी आपली, त्याला आपण सुजाण नागरिक म्हणतो का नाही, सुजाण नागरिकाची, सुजाण विद्यार्थ्याची ही जबाबदारी आहे. लक्षात आलं? काय बोध घ्यायचं मित्रांनो या कथेतून? ज्या बोटाला जखम असते ना, त्याच बोटाला काय असतात? वेदना असतात असं आपण म्हणतो. अन्याय काय असतो हे स्वतःवर आल्यावर कळतं. दुसऱ्यावर अन्याय होत असताना आपण बघायची भूमिका घेणं ही अन्याय करणारा पेक्षाही जास्त वाईट. वेळ कधी कोणावर येईल हे सांगता येत नाही. त्यावेळी आपण ज्याच्यावर वेळ आली ना, त्याच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. नाहीतर अन्यायाची वेळ आपल्यावर सुद्धा यायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे की नाही? त्यामुळं जे सुपात आहेत ना, या सुपातल्यांनी जात्यातल्यावर कधी हसायचं नाही. कारण एक वेळ अशी येते, त्या सुपातल्यांना पण एक वेळ काय व्हावं लागतं? त्या जात्यामध्ये येऊन स्वतःला पिसून घ्यावं लागतं. म्हणून शिक्षकांनी हा जो न्याय नावाचा पाठ होता,
हा विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणातून, त्याला आपण बी प्रॅक्टिकली म्हणतो ना, प्रॅक्टिकली काय केला, त्या विद्यार्थ्यांना खूप मोठा एक अनुभव दिला आणि त्यातून त्यांना न्याय हा पाठ चांगल्या रीतीने कळाला. खूप खूप धन्यवाद.